नागपुर के मानकापुर इलाके में सरेराह गुंडागर्दी करने वाले एक पुलिसकर्मी पर जानलेवा हमला करने वाले गिरोह का पुलिस ने भंडाफोड़ किया है। सीसीटीवी फुटेज और गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने एक दो नहीं बल्कि पूरे 14 आरोपियों को धर दबोचा है। मिली जानकारी के अनुसार मामला 28 जून की रात का है। फिरियादी कुणाल मधुसूदन सिंह उम्र 35 वर्ष जब अपनी गाड़ी से घर लौट रहे थे तभी रास्ते में कुछ लड़के दोपहिया पर डबल सीट और ट्रिपल सीट बैठकर हुल्लड़बाजी कर रहे थे और लोगों को परेशान कर रहे थे। जब कुणाल ने उन्हें हॉर्न बजाकर साइड देने को कहा तो उन लड़कों ने साइड तो दे दी, लेकिन आगे जाकर मानकापुर रिंग रोड पर मुकबुल मस्जिद के पास कुणाल की गाड़ी को घेर लिया। देखते ही देखते वहां 12 से 14 लड़के इकट्ठा हो गए। उन्होंने कुणाल के साथ गाली गलौज की, उनकी गाड़ी के कांच तोड़ दिए और उन पर पत्थरों से हमला कर उन्हें बुरी तरह घायल कर दिया। बता दें कि फिरियादी पुलिस विभाग में कार्यरत है और वह अपनी ड्यूटी खत्म करके अपने खासगी काम के लिए बाहर गए हुए थे। पुलिस ने तुरंत एक्शन लेते हुए घटनास्थल के सीसीटीवी फुटेज खंगाले। फुटेज और गुप्त सूचना की मदद से पुलिस ने पांचपौली इलाके से सभी 14 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपी के पास से 5,60,000 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच मानकापुर पुलिस कर रही है। याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी 28 तारीखच्या रात्री जरीपटका येथून मानकापूर येथे येत होते। ते त्यांच्या खाजगी कामानिमित्त गेलेले होते आणि मानकापूर येथे घरी येत असताना जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी त्यांचं जे काही टू व्हीलर चालक होते त्यांनी त्याला साईड न दिल्यामुळे आणि आडवी तिडवी गाडी चालवत असल्यामुळे यांनी सतत हॉर्न द्यायला चालू केलं। फिर्यादींनी त्यांना हॉर्न देत असताना त्या ठिकाणी त्यांची बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून राग मनात धरून त्या ठिकाणी जे आरोपी होते त्यांनी त्यांच्या फिर्यादीच्या गाडीच्या पाठीमागे आले। फिर्यादी हे मानकापूर हद्दीत त्यांच्या घराच्या जवळच्या परिसरामध्ये गाडी थांबवली असता या आरोपींचा जो ग्रुप होता त्या आरोपींनी येऊन फिर्यादींना पकडलं आणि त्यांना त्या ठिकाणी हाताबुक्क्याने मारहाण केली, तसेच दगडाने मारहाण केली। याबाबत घटनेनंतर ते रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले होते। घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज तपासणी चालू केली। यामध्ये अनोळखी इस्मानी विरुद्ध FIR नंबर 257/26 कलम 126(2), 115(2), 118(1), 324(2), 296, 351 वगैरे कलमानुसार आणि बेकायदेशीर जमावाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीमध्ये काही आरोपी हे त्यामध्ये आयडेंटिफाय झालेले आहेत। त्याची माहिती गोपनीय बातमीदारांना देऊन त्यांच्या थ्रू सगळे आरोपी चेक करण्यात आले आणि यातील एकूण 14 आरोपी हे निष्पन्न करण्यात आलेले आहेत। त्यांच्या एकूण 5 मोटरसायकल ज्याची किंमत 5,60,000 रुपये या मोटरसायकल देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण 14 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। ही जी यातील फिर्यादी जे आहेत हे पोलीस अंमलदार आहेत, परंतु ते त्यावेळी कोणत्याही ड्युटीवर नव्हते। त्यांची ड्युटी करून ते घरी येऊन नंतर खाजगी कामासाठी गेलेले होते। ते गणवेशात देखील नव्हते। यातील फिर्यादी आणि आरोपी एकमेकाला ओळखत नाहीत। आरोपींना देखील ते पोलीस कर्मचारी आहेत माहीत नव्हते आणि अशा प्रकारे त्यांचं गाडी चालवताना जो काही वादविवाद झाला होता त्या वादातून झालेल्या भांडणातून सदरचा गुन्हा घडलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपींकडे तपास चालू आहे।